भुतेकर सरांचं स्वागत करण्याकरता मी नायक सरांना आमंत्रित करतो। सर्व मान्यवर, माझे सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी एका विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमा झालेलो श्री बाजीरावजी भुतेकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाकरता। शिस्त शिकवणारा शिक्षक हा राष्ट्र घडवणारा शिल्पकार असतो। श्री बाजीरावजी भुतेकर सर यांनी आपल्या सेवा काळामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या मनात शिस्त, आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेमाची बीजे पेरली। त्यांचे मार्गदर्शन म्हणजे केवळ एक प्रशिक्षण नव्हे, तर ती आम्हा सर्वांकरता, विद्यार्थ्यांकरता आयुष्यभराची शिकवणी होती। आपली प्रत्येक आज्ञा जरी कठोर असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याची तळमळ त्यामध्ये होती आणि ही तळमळ सदैव आम्हाला जाणवत होती। आणि आपल्या सेवेमुळे राष्ट्रमाता इंदिरा गांधी मिलिटरी स्कूलमध्ये काही आमूलाग्र बदल घडून आले, काही क्रांतिकारक बदल घडून आले। कर्तव्य पूर्ण झाले, पण आठवणी अमर राहतात। आज भुतेकर सर आणि लताताई यांचा या ठिकाणी सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्याकरता सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित छत्रपती शिवाजी महाराज यांची काही जणांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त होणार आहे। सर्वात प्रथम मी या ठिकाणी अंकिता नरहरी काकडे वर्ग 7वी ची विद्यार्थिनी आहे, ही भुतेकर सरांबद्दल या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करते। आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय आहे। आज आपण आपल्या अत्यंत आदरणीय भुतेकर सरांच्या निवृत्ती कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो। सर, आपण आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि पालकांसाठी आदर संभव होता। आपण आम्हाला शिस्त, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा असे अनेक जीवन मूल्यांचे धडे दिले। आपका साथ उसमें छाव है, आपका साथ समुद्र में नाव है, आपका साथ अंधकार में प्रकाश है। कोई कहे है आज आपको मिला, पर दिन में आपका ही नाम है। आपल्या मार्गदर्शनामुळे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडले। कठीण प्रसंगी आम्हाला धीर दिला, आपली शब्द आजही आम्हाला प्रेरणा देतात। आज आपण सेवेतून निवृत्त होत असला तरी आपले विचार, शिकवण कायम आमच्यासोबत राहील। आम्हाला आपली उणीव नेहमी जाणवत राहील। सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते। आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व समाधान लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करते। आपण सदैव स्मरणात आपके पहले भी कहीं आए थे, कहीं आपके बाद भी आएंगे। आपके पहले भी कहीं आए थे, कहीं आपके बाद भी आएंगे। पर सच बोलती हूँ, खुदा की कसम, आप हमें सबसे ज्यादा याद रहोगे। धन्यवाद। सैन्य भरती करता स्वतः तयारी करायला सुरुवात केली आणि ही तयारी करत असताना कुठून तरी त्यांना माहिती कळली की संभाजीनगर या ठिकाणी पोलीस सैन्य भरती होणार आहे।
आणि 9 डिसेंबर 1984 10वीची परीक्षा झाल्यानंतर संभाजीनगर येथे सैन्य भरती करण्यात ते आले आणि काय आश्चर्य, पहिल्याच प्रयत्नामध्ये ते सैन्यामध्ये भरती झाले. त्यानंतर 1984 ते 85 एक वर्ष बेळगाव कर्नाटक येथे मराठा लाईट इन्फंट्री ट्रेनिंग सेंटर या ठिकाणचं सैनिकाचं कठोर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. जीवन परिचय असा सुरू राहील. यानंतर मी शेवट सर यांना मनोगत व्यक्त करता या ठिकाणी आमंत्रित केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे कमांडंट संजयजी सोनवणे साहेब, प्रमुख पाहुणे प्राचार्य निखिलजी राठोड सर, उपमुख्याध्यापक सोळंकी सर, पडगार सर, पर्यवेक्षक गोरेकर सर आणि खास आपण ज्यांच्यासाठी इथे जमलेलो आहोत असे सत्कार मूर्ती भुतेकर सर उर्फ नाना आणि त्यांच्या समवेत असलेल्या ताई आणि तसेच त्यांचा अतिष्ट परिवार. माय डिअर फ्रेंड्स अँड माय स्टुडंट्स, I would like to tell you so many things about Bhutekar sir, but today I declare that I will speak in only Marathi, not in English. Okay? बघा विद्यार्थी मित्रांनो, होत आहे आणि त्याचप्रमाणे आनंदाचाही दिवस आहे, कारण की नानाच्या हातून समाजामध्ये सेवा करण्याचा योग येत आहे. इथून गेल्यानंतर नाना समाजामध्ये सेवा करतील आणि म्हणूनच नाण्याला 2 बाजू असतात. त्याप्रमाणे एक आनंदाचा दिवस आणि एक दुःखाचा दिवस असं आपण मानायला काही हरकत नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ते म्हणजे माझे अतिशय जुने गेस्ट आहेत. आमचे ते पाहुणेच आहेत. बऱ्याच दिवसापासून आमची पाहुणकी चालत आलेली आहे. मी जेव्हा बीड बायपासला शाळा असताना सैनिकी शाळेवर आलो, माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला भुतेकर सरांना भेटण्याची इच्छा झाली आणि मी त्यांच्याकडे भेटायला गेलो. सुरुवातीची ती मुलाखत मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला सर्व त्यांच्या आजूबाजूला असलेले शिक्षक त्यांना नाना नाना म्हणायचे. गंमत ऐकून घ्या, त्यांना नाना म्हणायचे. हे वाक्य तुमच्या जीवनाशी फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला बरंच काही करायचं आहे तेव्हा तुम्हाला निर्णय स्वतःहून घ्यायचे आहे आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. तो निर्णय चुकीचा असला तरी चालेल आणि योग्य असला तरी चालेल, परंतु निर्णय हा तुमचा तुम्हाला लगेच घ्यावा लागणार. अशा पद्धतीचा हा नानाचा स्वभाव. बघा, तुम्ही किती अभ्यास करा, किती मोठे व्हा, तुम्ही समजा 4 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. धन्यवाद शेजोळ सर, खूप छान सांगितलं. तरी शाळेमध्ये नसतो, शाळेच्या बाहेर जरी असतो तरी नानांचं लक्ष हे नेहमी शाळेकडे असायचं. यावरून शाळेबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल किती तळमळ होती ही या ठिकाणी जाणवली. आतापर्यंत आपण बघितलं की भुतेकर सरांचं सैन्यामध्ये ते भरती झाले. सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं. त्यानंतर पहिली पोस्टिंग जी होती त्यांची रुड़की उत्तर प्रदेश 1986-87 या दरम्यान त्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग होती. दरम्यान ऑपरेशन राग त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्याकरता राजस्थान या ठिकाणी त्यांची बदली केली. त्यानंतर दुसरी पोस्टिंग त्यांची कंगला जम्मू काश्मीर भारतामधल्या दुसऱ्या प्रतिकूल परिस्थितीत असलेले पोस्टिंग या ठिकाणी 1987 ते 91 या दरम्यान 2 वर्ष त्यांची सेवा त्या ठिकाणी झाली आणि या पोस्टिंग दरम्यानच 24 मे 1989 या दिवशी लताताईंशी त्यांचा विवाह झाला आणि लताताईंच्या वेळीवरती बाजीराव नावाचा पुष्प त्या ठिकाणी उमललं. त्यानंतर तिसरी पोस्टिंग सरांची 1991 ते 93 टीए बटालियन पुणे या ठिकाणी होती आणि
नंतर दुसरी आनंदाची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली 15 ऑगस्ट 1992 या दिवशी त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं, ज्याचं नाव सुदर्शन. आणि मुलाच्या जन्मानंतर जवळपास 2.5 महिन्यांनी त्यांना आपल्या मुलाला बघायला मिळालं. त्यानंतर चौथी पोस्टिंग 1984-85 जामनगर गुजरात या ठिकाणी होती. त्यानंतर 5वी पोस्टिंग ही हत्तीगड आसाम या ठिकाणी होती. आणि या पोस्टिंग दरम्यान 15 जून 1995 दुसरी आनंदाची बातमी, दुसरा आनंद त्यांच्या जीवनामध्ये आला. दीपकच्या रूपामध्ये दुसरे पुत्ररत्न त्यांना प्राप्त झाले आणि 4 महिन्यानंतर ते आपल्या मुलाला बघू शकले. त्यानंतर 6 नंबरची पोस्टिंग त्यांची 1995-97 करोनाच्या मणिपूर या ठिकाणी होती. आणि या पोस्टिंग दरम्यान 15 दिवस चीनच्या सीमेलगत सुद्धा त्यांची सेवा झाली. सीमा पर तैनात हर सैनिक अपने घर का सुख छोड़कर करोड़ों घरों की खुशियों की रक्षा करता है, करोड़ों घरों की खुशियों की रक्षा करता है. यानंतर मी ओढ बैनाडे याला या ठिकाणी सरांबद्दल मनोगत व्यक्त करण्याकरता बोलतो. स्कूल के कमांडर सर, प्रिंसिपल सर, वाइस प्रिंसिपल सर एंड सभी टीचर्स, हमारे बुजुर्ग सर आज विदाई हुए. खुशी भी बहुत है पर दुख भी बहुत है, क्योंकि हमारे परिवार के एक सदस्य हमारे साथ आज मतलब वो चले. तो जसं आपण बघत होतो की सैन्यामधली कारकीर्द, यानंतर 7वी पोस्टिंग सरांची 1998-2000 बिकानेर राजस्थान या ठिकाणी. आणि त्या दरम्यान 1999 कारगिल युद्ध सुरू झालं. पाकिस्तानने भारतावरती या ठिकाणी हल्ला केला, भारताचे काही पोस्ट जे ते त्या ठिकाणी कब्जा केला. आणि 1999 कारगिल युद्धामध्ये असताना काजूवाला आणि लोंगेवाडा पाकिस्तानच्या लगत त्या 2 पोस्टिंगवरती सरांची नियुक्ती होती. आणि हुतेकर सरांनी कारगिल युद्धामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर 8वी पोस्टिंग सरांची 2000 ते 2003 पूंछ सेक्टर सौजिया गाव या ठिकाणी हापोली नावाची पोस्ट आहे. आणि भारतामधली सगळ्यात खतरनाक पोस्ट म्हणून ती ओळखली जातं. आणि त्या ठिकाणी सरांनी 2 वर्ष सेवा दिली. त्यानंतर 2003 1 महिना ते बेळगाव ट्रेनिंग कॅम्प या ठिकाणी राहिले. आणि BRS म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेऊन सैन्यामधून त्या ठिकाणी निवृत्त झाले. जीवन प्रवास असाच त्या ठिकाणी सुरू राहील. यानंतर मी आपल्या शाळेचे क्रीडा प्रमुख जयभारत मोरे यांना आमच्यावरती आमंत्रित करतो. आपल्या शाळेचे कमांडर श्री संजयजी सोनवणे सर, प्राचार्य निखिलजी राठोड सर, उपप्राचार्य सोळंकी सर, पडकान सर आणि पर्यवेक्षक बोलुकर सर आणि बसलेले माझे मित्र, सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा नानाच्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी घडल्या त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आणि नाना म्हणजे आमच्या क्रीडा विभागाचे सेनापती सर अंजुराव मोहिते यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा रोल सुराज्य स्थापनासाठी ज्या पद्धतीनं होता त्याच पद्धतीनं आमच्या क्रीडा विभागाला भरभराटी आणि चांगले दिवस आणण्यासाठी नानाने या ठिकाणी पार पाडलेला आहे. बघा, जेव्हा आम्ही विद्यार्थी स्पर्धेसाठी घेऊन जायचो तेव्हा मी नानाच्या नेहमी करता आवर्जून सोबत राहायचो. आणि नाना नेहमी करता आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्याच पद्धतीनं आमच्या क्रीडा विभागाची जी आता चांगल्या पद्धतीनं आणि सुवर्णयुग ज्या पद्धतीनं म्हणतात त्या पद्धतीनं या नानाच्या कालखंडामध्ये आपल्या शाळेला आलेला आहे. नाना एक मार्गदर्शक तर होतेच, परंतु प्रत्येकासोबत ते मित्रत्वाची भावना ठेवत होते. आणि एक मित्राची मराठी सांगणारी घटना मी तुमच्या समोर आता इथे म्हणून दाखवणार. दुःख आडवायला उभ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख आडवायला वनव्या सारखा
मित्र वयामध्ये गारव्यासारखं वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वयामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ मनासारखा, मित्र असला जवळ मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. शेवटी बघा आपल्या सरांनी बडी ही कल्पना आणली होती, त्याच्या मागचं हेच वाचन असं कमलनाथ सरांनी बडी कल्पना आणली होती, खूप छान होती. तर शेवटी बघा कवी म्हणतात मैत्री साठत गाया भूमी म्हणा, मैत्री साठत गाया भूमी म्हणा, जावी उलटीला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. मित्र कसा असावा आणि त्याबद्दल वर्णन, मैत्रीचं वर्णन, भुतेकर सरांबद्दलचं मैत्रीचं वर्णन त्यांनी या कवितेमधून व्यक्त केलं. मित्र हा वणव्यामध्येही गारव्यासारखा असावा. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण बघितलं सैन्यामधली कारकीर्द. 2003ला ते निवृत्त झाले आणि आपल्या गावी पोहोचले. गावी पोहोचल्यानंतर ते शांत बसले नाही. त्यांनी त्या ठिकाणी गावातील मुलांना सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि गावातील काही मुले त्यांच्या मार्गदर्शनाकरता सैन्यामध्ये भरती होण्याकरता तयारी करायला लागली आणि 6 महिन्याच्या या ट्रेनिंग नंतर 7 मुले हे सरांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यामध्ये भरती झाले. त्यापैकी 2 संभाजीनगर, 3 हैदराबाद आणि 2 नाशिक या ठिकाणी असे 7 मुलं 6 महिन्यामध्ये अत्यंत गरीब कुटुंबातले मुलं होते आणि ते मुलं सैन्यामध्ये भरती झाले आणि यापासून प्रेरणा घेऊन आजपर्यंत गावातील 50 पेक्षा जास्त मुलं सैन्यामध्ये कार्यरत आहेत. बघा, वर्दी पहनकर सीमा की रक्षा करता है, वर्दी पहनकर सीमा की रक्षा करता है, वर्दी उतारकर समाज को दिशा देता है, बच्चों की आंखों में सपने भर जाता है, बच्चों की आंखों में सपने भर जाता है, देशभक्ति का अर्थ उन्हें समझाता है, देशभक्ति का अर्थ उन्हें समझाता है. यानंतर मी सोमवंशी सरांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करता आमंत्रित करतो. अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि माझे सहकारी वर्ग, आजचा हा क्षण अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. कारण आज श्री भुतेकर सर प्रशिक्षक निर्देशक आज सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. नाना मला 2017 मध्ये भेटले. माझी आणि सरांची पहिली भेट होती. त्या भेटीनंतर मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली. सर फक्त एक सिनियर नव्हते, तर ते एक उत्तम मार्गदर्शक, शिस्तप्रिय आणि खऱ्या अर्थाने सैनिक वृत्ती जपणारे व्यक्तिमत्व होते. सैनिकी शाळेचे नियोजन कसे करायचे, व्यवस्थापन कसे करायचे, कसे सांभाळायचे, तसेच सैनिकी शाळेमध्ये शिस्त कशी लावायची, याचे अमूल्य धडे त्यांनी मला दिले. प्रत्येक कामासाठी उद्दिष्ट असावे, वेळेचे महत्त्व काय असते हे त्यांनी सद्भावना कशी जोपासायची हे सर्व भुतेकर सरांनी शिकवले. भुतेकर सरांनी आपल्या प्रत्येक सेवा प्रामाणिकपणे शिस्त, कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकी
यांचा आदर्श आमच्या समोर ठेवला. कामाबद्दल तळमळ, सहकार्याप्रती असलेली आपुलकी आणि नेहमी सकारात्मक राहण्याची वृत्ती आम्हाला मिळत होतं. 2003ला सैन्यामधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. नंतर लगेच 6 महिन्यानंतर 2004ला राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक शाळा या ठिकाणी त्यांची ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर या पदावरती निवड झाली. 2004 ते 2011 या ठिकाणी आपली शाळा ही बीड बायपास चावडा कॉम्प्लेक्स या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी सरांनी कार्य केलं आणि शाळेच्या बाजूलाच त्यांचं घर होतं आणि घरातूनच नानांनी विसन मारली की सगळे मुलं ग्राउंडवरती हजर व्हायचे. 2004 ते 2011 या ठिकाणी त्यांनी शाळेकरता उत्कृष्ट कार्य केलं. त्यामध्ये कर्नल सुरेंद्र सिंग यांच्या मदतीने, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालवे सर हे त्यांचे घनिष्ठ मित्र त्या ठिकाणी होते. आज पालवे सर आपल्यामध्ये नाहीत आणि पालवे सरांच्या मदतीनं त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कार्य त्या ठिकाणी केलं. साखरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचा संघ तयार केला आणि तो नुसता संघ तयार केला नाही तर सलग 3 वर्ष हा संघ राज्यावरती खेळून आला आणि या संघातील 4 मुली या नॅशनल राष्ट्रीय कबड्डी संघाकरता निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी सैनिक शाळेच्या मानामध्ये भर करणारी घटना होती. त्यामध्ये सपना पवार, मनीषा खरात, अश्विनी अवार, प्रणाली वनमाली या 4 मुली राष्ट्रीय संघामध्ये कबड्डी संघामध्ये खेळल्या. दीपाली गच्छे नावाची मुलगी या संघामध्ये खेळत होती आणि त्यामधूनच ती पोलीस मध्ये तिचं सुद्धा निवड झालं आणि तिला या खेळाचा त्या ठिकाणी भरतीमध्ये मदत झाली. असे बरेच विद्यार्थी सरांनी तयार केले आणि त्यांना नोकरीमध्ये त्या ठिकाणी या खेळाची खूप मदत झाली आणि विविध पदांवरती मुलं या ठिकाणी कार्य करत आहेत. यानंतर मी हा प्रवास असाच सुरू राहील. यानंतर मी खाडे मॅडमला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय सोनवणे सर, आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या शाळेचे प्राचार्य निखिलजी राठोड सर, उपप्राचार्य सोळंकी सर, पडगाण सर, कोरेकर सर व आजचे सेवापूर्ती सोहळ्याचे सर भुतेकर सर, हर अंत एक नई शुरुआत है, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे याद में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो, खुशियों से सजा लो. तर आपण बघतो की बऱ्याच वेळेला एका ठिकाणाहून सेवापूर्ती घेणं आणि 2 ठिकाणावर सेवापूर्ती घेण्यामध्ये खूप फरक आहे. सरांनी 2 ठिकाणी सेवापूर्ती घेतलेली आहे आणि असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तर सरांसाठी तर आपण आतापर्यंत टाळ्या वाजवल्या, परंतु मला असं वाटतं त्यांच्या मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. कारण जर मॅडमची साथ नसती तर सर या मुकामापर्यंत पोहोचू शकले नसते असं मला वाटतं. कारण ज्या वेळेस सैन्यात भरती झाले अगदी तेव्हा त्यानंतर लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस छोटा मुलगा होता त्यांचा, त्या मुलाला बघण्यासाठी पण ते इथे नव्हते. त्यावेळेस सुद्धा मॅडमनी त्यांची सर्व जबाबदारी अगदी छान प्रकारे पार पाडली. सरांना कुठल्याही प्रकारचं त्यावेळेला या जे हे नाही वाटलं की चला कुठलीच विचार त्यांच्या मनात नव्हते. ज्यावेळेला ते सैन्यामध्ये भरती झाले आणि नंतरही इथे आल्यावरही मला असं वाटतं सैन्यात होते तेव्हा महिन्याला घरी जात होते, शाळेत असतानाही 2-2, 4-4 दिवस तर घरी जात नव्हते. बऱ्याच वेळेला ते शाळेतच राहायचे तरीही कुठलीही तक्रार न करता मॅडमनी नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत राहिल्या. त्याबद्दल मॅडमची खरंच धन्यवाद. आणि त्यानंतर सरांचे जे 2 अनमोल रत्न म्हणता येईल त्यांना आणि त्या 2 रत्नांना सांभाळण्यासाठी ज्या 2 शिल्प आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या बायका, त्यांची खरंच सरांनाही साथ आहे. कारण सरांना मुलगी नव्हती पण 2 मुली त्यांना भेटल्या असं मला वाटतं. तर हा सेवापूर्ती सोहळा आहे, तर मला असं वाटतं सेवापूर्ती ऐवजी सेवा स्फूर्ती असायला पाहिजे. कारण आपल्याला एवढा दिवस सेवा करून जी स्फूर्ती
स्फूर्ती मिळालेली आहे, त्या स्फूर्तीने आणखी पुढे आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्की सरांच्या मनात असेल. आज जरी त्यांना वाटतंय की आपल्याला आपली सेवा संपली आणि आपण आता निवांत झालो, आता आपली घरी नातवं मुलं सुना आपण यांच्यामध्ये राहू, परंतु सरांना घरी अजिबात करमणार नाही. सरांना नेहमी शाळेत येण्याची ओढ राहणार आहे आणि मला असं वाटतं सर नेहमी 2-3 दिवसाला तरी शाळेत दिसणार आपल्याला. येणार ना सर? नक्कीच येणार. मला माहिती आहे सरांचा स्वभाव, सरांना मुलांशिवाय करमणार नाही. मी ज्या वेळेस 2012 मध्ये शाळेमध्ये जॉईन झाले, सरांशी माझी ओळख झाली. त्यानंतर पहिल्याच वेळेला आम्ही नंदुरबार येथे खेळण्यासाठी जायचं होतं. मला कुठल्याच प्रकारची काही कल्पना नव्हती, कसं जायचं, मुलींना कसं सांभाळायचं, तिथे गेल्यानंतर काय करायचं. पण सर म्हटले मॅडम मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तिथे सर्व व्यवस्था असते. तिथे गेल्यानंतर सरांनी अगदी जे तिथे कोच होते, जे खेळाचे प्रमुख होते, सर्वांची माझी ओळख करून दिली. आणि आज मी ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जाते, अगदी मुलींसोबत फुटबॉलची मॅच असेल, कबड्डीची मॅच असेल किंवा व्हॉलीबॉलची मॅच असेल, प्रत्येक ठिकाणचे कोच, तिथले क्रीडा प्रमुख सगळे मला ओळखतात. मी गेल्यानंतर विचारतात मॅडम नमस्ते, भुतेकर सर नाही आले का, आज तुम्हीच आले एकट्या? नाही आलेले आहेत, सर पण आलेले आहेत. सर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर डॉक्युमेंट जमा करायचे, मॅडम हे डॉक्युमेंट घ्या, जा इथे. सत्कार असला की मॅडमचा सत्कार करा, माझा मागे राहू द्या. हा त्यांचा एक स्वभाव गुण आहे. माझा नाही केला ते चालतो, पण मॅडम एवढ्या यांनी माझ्या सोबत आल्या, त्यांचा सत्कार इथे झालाच पाहिजे. त्याचबरोबर आमच्या सर्व महिला शिक्षकांकडनं मला सरांना सांगावं वाटतं की सर आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. म्हणजे अगदी सर ज्या वेळेला सैन्यात भरती झाली 84 मध्ये, त्यावेळेला माझा जन्म झालेला आहे. परंतु सर वयाने एवढे मोठे असून सुद्धा आम्ही कोणत्याही महिला जर त्यांना दिसलो तर अगदी वाकून गुड मॉर्निंग मॅडम, नमस्ते मॅडम, जय हिंद मॅडम असंच म्हणणार. म्हणजे स्त्रियांविषयी त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे. त्याचबरोबर शाळेतील ज्या मुली आहेत, मुलं असो, कुठल्याही प्रकारची अडचण जर असली तर ते लगेच म्हणणार अरे काय झालं तुला, काय अडचण आहे का, दवाखान्यात घेऊन गेले, पैसे नाही का, मी देतो, काही असलं का, काही काळजी करू नको, मी आहे. म्हणजे अगदी सरांचा स्वभाव अगदी मुलं असो, महिला शिक्षिका असो किंवा शिक्षक असो, सगळ्यांशी अगदी हसत मुखाने अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर राहिलेले आहेत. आणि त्यांनी शाळेसाठी अनेक प्रकारची मदत त्यांची आपल्याला झालेली. हे जे काही रनिंग ट्रॅक जो आलेला आहे सरांच्या मेहनतीमुळे झालेला आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये पण जसं सरांनी सांगितलं प्रत्येक खेळामध्ये आपण संघ जाऊन आलेले, तर ते फक्त सरांच्या मेहनतीमुळे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे. आणि मुलींची पण मेहनत आहे, पण मेहनती बरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन पण सरांचे मिळालेले आहे. आणि आज आपण म्हणतोय की सरांचं सेवापूर्ती आहे, एक दुःखाचा दिवस आहे आणि एक आनंद पण आहे की त्यांनी एवढे दिवस आपल्यासोबत काढले. त्याला दुःख आनंद आपल्याला असं म्हणता येईल की दुःखासोबत आपल्याला आनंदही होत आहे. त्यासाठी सरांसाठी मी 2 ओळी म्हणू इच्छिते. आजचा क्षण आनंदाचा आहे, आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडं पाणीही आहे, पण डोळ्यात थोडं पाणीही आहे. तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, हसतमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचा पुढचा प्रवास आनंद आणि आनंद आणि यशाने भरलेला असो ही शुभेच्छा. तुमचं योगदान अमूल्य आहे आणि तुमची आठवण नेहमी राहील. तुम्हाला आम्ही खूप नेहमी आठवण करत राहू. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसत आणि आनंद देणारा असावा, हसत आणि आनंद देणारा असावा. एवढे बोलून मी माझ्या मनोगत संपवते. धन्यवाद. खरंच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हा महत्वाचा वाटा असतो आणि हे आपल्याला भुतेकर सरांच्या उदाहरणामधून जाणवतं. सैन्यामधला प्रवास असेल, सैन्यातून निवृत्त झाले तरी परत सैनिक शाळेत झाले, म्हणजे सैनिक हे काही त्यांचं सुटलं नाही आणि एक पाय घरात आणि एक पाय दारात अशीच त्यांची परिस्थिती होती. आणि हे काही सरळ सोपं नाही. सैन्यामध्ये नोकरी करणं आणि घरी पुरुष नसताना 2 मुलांचा सांभाळ करणे आणि आज दोन्ही मुलं चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. दोन्ही मुलं इंजिनियर झालेले आहेत.
एक APSC जून ऑफिसर पदावरती कार्यरत आहे. आणि हे सगळे मुलं पायावरती उभे झाले, आज परिपूर्ण त्यांचं कुटुंब झालं. आणि सांगताना एक अभिमान वाटतो की आजही त्यांचे 2 मुलं, ते स्वतः, त्यांचे भाऊ, असा संपूर्ण परिवार त्यांचा एकत्र परिवार आहे. आणि यामध्ये लताताईंची भूमिका निश्चितच खूप मोठी होती. आपण आतापर्यंत बघितलं की सरांची शाळेमध्ये नियुक्ती झाली, कबड्डी संघामध्ये फार महत्वाचा वाटा त्यांचा होता. 26 जानेवारी 2005 ला देवगिरी परेड ग्राउंडवरती प्रजासत्ताक दिनाचा जो मुख्य कार्यक्रम होतो त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या मुलींनी सहभाग घेतला, मुलींचा ग्रुप तयार केला आणि त्या ठिकाणी आपल्या मुलींचं उत्कृष्ट संचालन झालं. आणि तेव्हापासून 2005 पासून 2025 पर्यंत आपल्या मुली दरवर्षी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या कार्यक्रमामध्ये आपला ग्रुप या ठिकाणी परेड करत असतो आणि त्यांचं संचालन दरवर्षी उत्कृष्ट असतं. 2006-07 मध्ये तलवारबाजी या क्रीडा प्रकाराला भुतेकर सरांनीच आपल्या शाळेमध्ये सुरुवात केली. आणि या खेळामध्ये जवळपास 100 मुलं जे हे स्टेटला आजपर्यंत खेळून आलेले आहेत, 10 मुलं नॅशनलला खेळले आणि सर स्वतः तलवारबाजी संघाचे सदस्य. यानंतर मी नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नाईक सर आहेत का? बरं. त्यानंतर मी हरीश सरांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे मान्यवर व आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, आपल्या शाळेचे मार्गदर्शक म्हणजे आमचे मार्गदर्शक, आम्ही 2004 पासून ज्याच्यासोबत एक मित्र, एक मार्गदर्शक आणि एक त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच आम्ही जे शाळेतून आमचे श्री भुतेकर सर आज आपल्याकडून, आपल्या शाळेतून एक म्हणजे त्यांची सेवापूर्ती होत आहे व ते आपल्याकडून एक सेवापूर्ती होऊन त्याचे पूर्ण 21 वर्ष, आम्ही जवळपास 21 वर्ष भुतेकर सरांसोबत आम्ही काम केलेलं आहे. भुतेकर सरांचं एक मार्गदर्शन आम्हाला मिळाल्यामुळे मला राहवलं नाही आणि 2 शब्द बोलण्याची इच्छा झाली. सरांनी आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे व सरांच्या आज सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण इथे जन्मलेलो आहोत. एक क्षण असा आहे सुखाचा व त्या सुखाच्या क्षणी आपल्याला असं वाटतं की सरांची पुढील याच्यानंतरचे कार्य हे चांगले भरभराटी जाऊ व त्यांच्या कार्याची सामाजिक साथ मिळावं व या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मित्र, या विद्यार्थी यांना मी असे विनंती करतो की सरांचे आपल्याकडून जे कार्य घडलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने राहील. एवढं इतके बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद हरीश सर. यानंतर आपल्या शाळेचे सर्व ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर यांना भुतेकर सरांचा सत्कार करायचा आहे. तर मी भुतेकर सर आणि लोकांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. एवढ्या काळा झाल्या पण वेळ 4 मिनिटाचा आहे आणि काही जणांना आज वाटत सरांसाठी बोलतोय. एका सर्व विचारांनी वेळेत तुमच्याकडे पाहून मला भुतेकर सर एक वाटायला फोटोमध्ये ज्यांचं रिटायरमेंट आहे त्यांचा फोटो पाहिल्यानंतर मी नाव भुतेकर कशा होतं सिंगल नावाला पाहिजे सर. तुमच्याकडे पाहून तुमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम असं वाटत नाही, परत वाटते काय? तर सर्व रिस्पेक्टेड आता आमचे मित्र दीपक शेडोळे सर म्हणले की बुवा नाना का म्हणतात. मग मी माझ्या बसल्या डोक्यामध्ये विचार केला की जसं की पडगाण सरला पडगाण सर म्हणतात दादा होतो दादा. आता दादा काय म्हणतो बरं, ते मोठे भावासारखे रिस्पेक्टेड म्हणतात. आई 2 वगैरे सर पुढे गेले, 2 वगैरे सर दाजी म्हणतात. अरे बाबा, दाजी म्हणण्याचं काय बहिणीचा जो नवरा असतो त्याचा खूप रिस्पेक्ट केला जातो समाजामध्ये. तो व्यक्ती आहे म्हणून लोक त्यांना काय म्हणतात, तसं नानाला नाना का म्हणतात, कारण नानाला कोणत्याच कामात नाळ बनायची सवय नाही म्हणून नानाला नाना म्हणतात.
कारण की माझा जास्त संपर्क नाही, पण जेव्हा जेव्हा नाईट ट्रेडला किंवा नाईट ड्युटीला संपर्क आला, नानाला काम सांगितलं, नाना आपल्याला करायचं, अरे सर तुम टेन्शन नको, चलो होऊन जाईल. नानाचा हो जायला म्हटलं की समाप्त विषय, आम्हाला टेन्शन नव्हतं. आता तो वरच हसतो, सगळ्या सिनियर येत होता नाना, सगळ्यांना माहितीच आहे. ऐका नाही, नानाने या शाळेचा सुरुवातीचं वर्ष भविष्याला आहे, सगळ्या गोष्टी पाहिल्या, कोणतं रेशन दुकान पाहिलं आहे ना, चावडा कॉम्प्लेक्स पाहिला, तिथून ही बिल्डिंग पाहिली, सगळे दिवस पाहिले. आणि शाळेसाठी प्रत्येक गोष्टीसाठी, खेळाडूसाठी कुठं कुठं फिरायचं, कोणता फाईल कोणतरी करायचं आणि ते काय बोलणार नाहीये, पण प्रत्येक ठिकाणी शाळेबद्दलचं प्रेम एवढं जास्त आहे नानाचं की ते प्रेम पाहून परत भाऊ होण्यासारखी गोष्ट आहे. आणि नाना जरी रिटायर झाले, मला नाही वाटत की या शाळेसाठी तुम्ही रिटायर असाल म्हणून. हा माझा आत्मा बोलून एक रिटायरमेंट आल्यानंतर एक कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, म्हणून हा फक्त कार्यक्रम घेतला जात आहे. पण निश्चित, कारण की नाना एखादा बसणारा माणूस नाही आणि ते एका ठिकाणी बसू सुद्धा शकणार नाही. नाना जर या शाळेत पुन्हा पुन्हा जर मिळाले तर नाना दुसरंच काहीतरी विनाकामाचं काम करून बसते. नाही, कशाला म्हणतोय, बरं झालं नाना तुमच्या दोन्ही पोरांचं लग्न झालंय, नाही तर काही घडलं होतं. मला अपेक्षा आहे तुम्ही घरी थांबू नका, पुन्हा लग्न होऊन चाललंय. शांत बसणारा माणूस नाही, शांत बसणारे आहेत का? मग शांत न बसणारे माणसं काही करू शकतात, म्हणून म्हणतो जास्त घरी बसू नका तिच्यासाठी. आणि नानाचा फोटो लावल्यानंतर खरंच नाना मला वाटतं की ते सेवा तुम्ही गौरव सोहळा लावला का लग्नातला एखादा नवरदेव आणला मला पण नाटकांत रागाराग बोलले का बरं जोड नाही तर मनोहर देसाई नानाचा फोटो पाहिला खरंच सिंगम करायला असते. कारण कारण की नानाने देशाची सेवा केली, कोणाची सेवा केली, आणि तेव्हा त्यांना कळालं की बाबा आपल्या देशामध्ये पण सेवा करणं फार गरजेचं आहे. आणि त्यांना कळालं सेवा करायची असेल तर विद्यार्थी व्यवस्थित करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी या शाळेमध्ये युवक विद्यार्थी घडवण्याचं काम, शिस्त लावण्याचं काम नाना बाबतीत झालेले आपले. मला असं वाटतं नाना हा कार्यक्रम आहे, पण निश्चित आम्हाला कधी आमची साथ सोडणार नाही. नेहमी एक प्रेमाचा असं चेहरा हा लुप्त होणार नाही, नेहमी आमच्या समोर राहणार आहे, प्रत्यक्षात पण राहणार आहे, नाना भेटणार आहे, नेहमी आम्हाला तेवढा आत्मविश्वास आहे. आता या कार्यक्रमात जास्त देखील नसल्या कारणाने मला तर खूप काही बोलायचं असतं, पण मला कळालं सेवकला मला सेवक म्हणजे काय असतं. सगळे गोर झालेले, पोरांचे चेहरे पडलेले, आणि अशा ठिकाणी पोरांच्या पहिल्याच पोटामध्ये कावळा वाटायला लागला भुकेचा आहे ना, आणि तो कावळा जर वर माझ्या खांद्यावरून जर बसला तर तो जास्तच वरडायला लागेल. म्हणून मला पण काळजी, एक छोटासा शेर आहे नानासाठी, रिटायरमेंट किसी रोड का अंत नहीं है, रिटायरमेंट किसी रोड का अंत नहीं है, बल्कि ये खुले हवे की शुरुआत होने वाली है. और आप बहुत कुछ करने वाले. आमचे मित्र एक दाजी आमच्या दाजीने सांगितलं, मला बोलायचं नव्हतं की कंकर मनात मला त्या दिवशी भेटले, म्हणे सर तुमचं भाषण ठेवायचं. म्हणलं सर असं काय नाही, माझ्यापेक्षा दाजी अट्टलपणाच आहे. सगळ्यांनी आवाज एकदम छान आला पाहिजे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जरी गेले नाना तर त्यांच्या कानात आवाज आला, ठीक आहे ना. अरे त्यांचं काय, त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुला सुना जेवढे नातू पण आला का, तिसरी पिढी बघा झोपी गेली, तो झोपला जरी असेल तर तो उठला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ये जंगल की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये दर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर शंकर है, इसका बिंदु कंकर है. हम जिएंगे भारत के लिए, मरेंगे भारत के लिए, और मरने के बाद भी हमारे अस्तित्व कान लगा देगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्व मुलांमध्ये परत उत्साह या ठिकाणी जागृत केला. मॅडम सांगणार बघा, क्रीडा क्षेत्रामध्ये सरांचं अमूल्य योगदान
हा इथपर्यंतचा प्रवास आपण बीड बायपासचा बघितला. काही मुलांना आता तुम्ही सगळे प्रवेश घेतला तो या नवीन इमारतीमध्ये बीड बायपास मधून 11/11/2011 या वर्षी शाळेचं स्थलांतर झालं. त्या स्थलांतरांमध्ये पालवे सर, भुतेकर सर, सर्व ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि सर्व सहकारी यांनी खूप मेहनत घेतली. भुतेकर सरांनी खूप मेहनत घेतली आणि शाळेचं स्थलांतर झालं. शाळेचं स्थलांतर झाल्यानंतर शाळा चालवणं काही सोपी गोष्ट होती. त्या ठिकाणी प्राचार्य, भुतेकर सर या सगळ्यांच्या समोर आमच्या समोर एक खूप मोठा प्रश्न होता. शाळा, इमारत, हॉस्टेल सगळं तर तयार झालं, पण मेस त्यावेळेला तयार होती. आणि मेस तयार नसताना एवढे मोठे मुलं आणि या सगळ्या मुलांचं जेवण सकाळ संध्याकाळ आम्हाला या ठिकाणी करावं लागत होतं. आणि या सगळ्यांमध्ये मुलांची शिस्त ही फार महत्वाची होती. आणि ही शिस्त सांभाळण्याकरता सगळी धुरा सरांनी त्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती पेलली. त्यानंतर फ्लोअर बॉल या खेळाची सुरुवात सुद्धा सरांच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये झाली. त्याकरता खूप मेहनत त्यांनी या ठिकाणी केली आणि फ्लोअर बॉलची टीम उभी झाली. हा नवीनच गेम होता आणि या प्रकारामध्ये संपूर्ण टीम दिल्ली येथे नॅशनल खेळून आली. हा सुद्धा एक फार मोठी उपलब्धी आपल्या शाळेकरता होती. मैदान गवाह है मेहनत की कहानी, मैदान गवाह है मेहनत की कहानी, हर पसीने की बूंद बनती है निशानी. गिरकर भी जो फिर से उठता है, गिरकर भी जो फिर से उठता है वो खिलाड़ी स्कूल का मान बढ़ाता है, स्कूल का मान बढ़ाता है. यानंतर मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक डॉक्टर पडगान सर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो. संस्थेचे आराध्य दैवत सद्गुरू श्री गजानन बाबा, विद्येचे दैवत माता सरस्वती. टाईम कमी असल्यामुळं व्यासपीठावरील सर्वांचे नाव काही घेणार नाही, परंतु सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र. बघा आजचा दिवस, कारण सर्वांना टाईम बॉन्डिंग आहे. नानाबद्दल व्यक्त व्हायचं म्हणजे ते काही 4 आणि 5 मिनिटाचा थोडा खंड आपण त्याच्यावर करू शकतो, पण ठीक आहे. बघा 2004 शाळेची 24 जुलै 2004 आपल्या शाळेचा उगम, सुरुवात. आणि त्या दिवसापासून जेव्हा कुठलीही गोष्ट नवीन असते तेव्हा आव्हानं भरपूर असतात, नव्यानं उभं राहायचं असतं. आणि त्या आव्हानाच्या पिरियडमध्ये ही सगळी मंडळी, भुतेकर सरांचं तेव्हाच शाळेत झालेलं आगमन, सोबतीला पालवे सर पण होते. आणि त्या दोघांची एक ट्युनिंग होती, बॉन्डिंग होती. एक कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं, जसं सरांनी सांगितलं, दोघांनी जबाबदारी दिली, मग दिवस रात्र आणि टाइम वेळ इथं काहीच त्यांनी कधीच पाहिलं नाही. याचा परिणाम स्वरूप मग 26 जानेवारी 2005चा पेपर असेल किंवा पुढचे इतर हे असेल, सैनिकी शाळेचं टायटल हे त्यावर ठरलेलं असायचं. कारण एक ड्रीम, बघा नवीन सगळे विद्यार्थी, बरं त्यांना आव्हान विद्यार्थ्यांचंच नव्हतं. आम्ही जे सगळे लोक होतो आम्ही पण नवीन, एक 44-45 किलो वजनाचा मी होतो जेव्हा शाळेत आलो तेव्हा. एक सगळे आम्ही मुलं, आम्हालाही कोणते अनुभव नव्हते. अनुभव कोणाला होते तर भुतेकर सर, पालवे सर. कारण सरही नव्यानंच मुख्याध्यापक जरी असले तरी सर म्हणजे मुख्याध्यापक पदाला पण एक 5 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव लागतो, पण सर प्रभारी मुख्याध्यापक होते तेव्हा पण. म्हणजे सगळे नवीन टीम, आणि या टीम मध्ये जर कोणी एक अनुभवी असतील तर ते पालवे सर, भुतेकर सर होते. आणि या जोडीनं सगळं म्हणजे अगदी आम्हाला सर सुरुवातीला गणवेश होते, मिलिटरी गणवेश. नानांनी आमचे बेल्ट सरळ करून द्यायचे, टोप्या म्हणजे कसं, म्हणजे त्याचे काही प्रोटोकॉलचे असतील सैन्यातले, तेही अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटलेल्या. आता नानाशी माझा सगळ्या अँगलनं संपर्क, एक कौटुंबिक वडिलांसारखे केव्हाही मागे राहिलेले मित्र म्हणून. जरा आम्हाला फिरायचंही जरी म्हटलं तर कौटुंबिक आम्ही अगदी प्लेन असो कुठं असो सगळे सोबतच फिरलेलो आहे. आजही कौटुंबिक संबंध तितकेच, सहकारी म्हणून सुद्धा तितकेच. आणि उपदेश बघा, कधी चुकलो मी तर नाना रागवले पण, की तुम्हाला असं नाही, अशा ठिकाणी असं वागायचं. हे सगळे हक्क, नाते संबंध आणि हे सहकार, हे सगळं परोपकाराची भावना नाना. आणि दुसरा प्रश्न सेवेचा,
नानानं सेवा केली 2004 पासून 25 पर्यंत अखंड झिजत केली. बघा आम्ही या लोकांना सकाळी ड्युटीवर आले की यांच्या पायामध्ये 6 वाजता एक दिवसात ड्युटी होती, यांना नाईट ड्युटी होती. सकाळी 6 वाजता घातलेले शूज यांचे रात्री उतरत होते. हे काम करताना शाळेनं पाहिलेलं आहे. हे काम करताना सोळंकी सर, आचार्य सर आम्ही लोकांनी जवळून पाहिलेलं आहे. यांना टाइम नव्हता. कुठलंही काम दिलं की ते पूर्ती त्याची कशी करायची, ते पूर्ण काम करून त्याचं यशस्वी कसं करायचं हेच त्यांच्या डोक्यामध्ये ध्यास असायचा. आणि सेवा जर म्हणसाल तर सेवेचा वारसा त्यांच्या घरातच आहे. कारण सरांचे वडील सुद्धा सैन्यात होते. 62चं युद्ध, 65चं युद्ध आणि 71चं युद्ध, 3 युद्ध त्यांनी ते सेवेसाठी लढलेले आहेत. आणि तोच वारसा घेऊन पुन्हा एकदा कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्याचा सामना करण्यासाठी सरांच्या रूपानं त्या फॅमिलीचा एक घटक त्या ठिकाणी उपस्थित होता. हे अभिमानाची गोष्ट ही प्रत्येक फॅमिलीला मिळत नाही. बघा नानापासून शिकायला सर बोलले की कुटुंब, आज कुटुंब व्यवस्था बघतो आपण उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आज भावाभावांचं पटत नाही. खूप कमी कुटुंब आपल्याला एकत्र नांदताना दिसतात. परंतु आजही सरांचे भाऊ त्यांच्या मुलांचेही लग्न झाले, सरांच्या मुलांचेही लग्न झाले. सगळं जे काही वडिलोपार्जित इस्टेट वगैरे ते सर्व एकत्रित आहे. कधी काही नाही, अगदी गुन्ह्या गोविंदानं कोणालाही म्हणजे सुखालाही सुखाचा हेवा वाटावा असं एक कुटुंब नांदतं. आज मुली पण गौरी असेल किंवा कल्याणी असेल म्हणजे त्या सुना कमी, सुना नाहीचे, त्या नानांच्या मुलीचे पाहुणीचे मिळाले. खरोखर म्हणजे कौतुक वाटतं. आम्ही तर नेहमी भुतेकर सरांना सांगत असतो, मुलांना मुली बघताना आपल्याला ते गौरीकडेच द्यायचं म्हणून. कारण आज इथं तिचे वडील पण आहेत, हेमंत पाटील सर. खरोखर कुटुंब, नातेसंबंध जोडणारे, समजून घेणारे लोक, हे सगळं. धन्यवाद सर. कुठलंही काम मनापासून आणि निस्वार्थ भावनेने केलं तर त्यामध्ये निश्चितच यश मिळतं. आणि या यशाची गाथाच आपल्याकडे भुतेकर सरांच्या रूपाने आहे. आतापर्यंत आपण बघितलं क्रीडा क्षेत्रामध्ये सरांचं योगदान शाळेला खूप मिळालं. एवढंच नाही तर नुसतं क्रीडा क्षेत्रामध्ये नाही तर वेगवेगळ्या स्तरावरती शासकीय अनुदान शाळेला मिळवून देण्याकरता सरांनी खूप मोलाची भूमिका बजावली. त्यामध्ये अथक मेहनत त्यांची होती. जे जिम आपल्या शाळेमध्ये आज दिसतो, जिममध्ये बरेच विद्यार्थी व्यायाम करतात, त्याकरता 7.5 लाखाचं अनुदान प्राप्त करण्याकरता त्यांनी प्रस्ताव दाखल केला, प्रस्ताव तयार केला आणि त्यांची मेहनत फळाला आली. आणि त्या रूपामध्ये आपल्या शाळेमध्ये जिम आपल्याला उभी असलेली दिसतं. 400 मीटरचा ट्रॅक ज्यामध्ये सकाळी तुम्ही दररोज रनिंग करता, हा ट्रॅकला 7 लाखाचं अनुदान मिळवण्याकरता सरांनी मेहनत घेतली आणि त्याचा खूप चांगला इनॉग्रेशनचा प्रोग्राम पण आपण मागच्या वर्षी केला. इतर कामांकरता 2024 मध्ये जवळपास 14 लाखाचं अनुदान त्यांच्या मेहनतीतून आपल्याला प्राप्त झालं. 2025 मध्ये क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा प्रोत्साहन अनुदान सुद्धा आपल्या शाळेला प्राप्त झालं आणि त्यामध्ये 36,000 रुपये हे आपल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट क्रीडा परफॉर्मन्स करता आपल्या शाळेला त्या ठिकाणी मिळाले. एवढंच नाही, यावर्षी तुम्हाला आठवत असेल तर बेसबॉल या खेळाकरता 30 ते 40,000 रुपयाचं साहित्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं. हे सगळं कार्य करत असताना त्यांचा संबंध नुसतं विद्यार्थी आणि आमच्याशीच नव्हता, तर आजूबाजूच्या गावातील लोकांशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित केले होते. आणि त्याचं उदाहरण म्हणून जेव्हा या लोकांना कळलं तर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी सरांचं एक सत्कार करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. योगेश भाऊ वर्णे, राजू भाऊ देशमुख साहेब, कल्याण भाऊ या सर्वांनी या ठिकाणी येऊन सरांचा सत्कार करावा आणि भुतेकर सरांनी त्यांचा विनंती करतो की त्यांनी आपली मनोगत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कमांडंट सोनवणे सर, प्रमुख उपस्थित प्राचार्य सर, आजचे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे पालकरी श्री भुतेकर सर, आमचे मित्र परगान सर, बोरेकर सर, सुदर्शन, दीपक, हेमंत पाटील सर आणि सर्वच परिवार, उपस्थित माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्र.
बघा, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी नानांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. माझ्या सुद्धा काही आठवणी आहेत. मी सुद्धा नक्कीच त्या बोललं पाहिजे. बघा, माझी आणि नानांची या शाळेतली नियुक्ती ही एकाच वर्षी एकाच तालुक्यातले होतो. मात्र माझी आणि नानांची ओळख इथे शाळेत आल्यानंतर झाली. खरं तर आमचे एक नातलग आहेत अशोक भाऊ सुरडकर, ज्यांच्या माध्यमातून नाना सुद्धा या शाळेमध्ये जॉईन झाले आणि मी सुद्धा. आणि मला अशोक भाऊंनी सांगितलं की अरे, नुकतेच 2 महिने अगोदर एक भुतेकर सरांना मी तिथे पाठवलंय, ते जॉईन झाले. आणि मला भुतेकर सरांचा परिचय अगोदर चिखलीमध्ये झाला. मग इथे आल्यानंतर जेव्हा मला जॉईन व्हायला सांगितलं, मी आलो, प्राचार्य सरांना भेटलो, भुतेकर सरांना भेटलो. आणि त्यावर्षी फक्त शाळेमध्ये एकच वर्ग होता. सगळ्यांना कदाचित कल्पना असेल, ती शाळेची सुरुवात होती. 11 लोकांचा स्टाफ होता. काळे मॅडम असतील, प्राचार्य सर होते, भुतेकर सर, पालवे सर, त्यानंतर हरीश सर, जाधव मॅडम, विजय राठोड, आपले देशमुख सर आणि 11 लोकांचा असा गोपाल सर, असे 11 लोकांचा स्टाफ आणि शाळेला सुरुवात झाली. मी मुद्दाम म्हणून हे सांगतोय की लक्षात घ्या, आज 2025 मध्ये ही शाळा अतिशय नावारूपाला आलेली आहे. परंतु ती नावारूपाला कशी येत गेली त्याचं मूळ तुम्हाला 2004 पासून या ठिकाणी थोडं समजून घ्यावं लागेल. आणि ते मी या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्नाचा उल्लेख या ठिकाणी केला, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख झाला. पण तुम्हाला सांगतो की 2005च्या दरम्यान पोलीस ग्राउंडवर सरांनी उल्लेख केला, देवगिरी क्रीडा संकुल पोलीस ग्राउंडवर जेव्हा आपल्या शाळेच्या चिमुकल्या 45 मुलींपैकी 30 मुली त्या ठिकाणी गेल्या. आपल्या शाळेत मुलींची शाळा होती. 30 मुली ज्या पालवे सर आणि भुतेकर सरांनी ड्रिल साठी तयार केल्या, लक्षात घ्या. आणि इतकं उत्कृष्ट ड्रिल संचालन त्या मुलींनी केलं. सरांनी पण उल्लेख केला, पडव्या सरांनी, तुमच्या माहितीसाठी 26 जानेवारी 2005च्या न्यूजपेपरमध्ये, लोकमत पेपरमध्ये पूर्ण औरंगाबाद मराठवाडा परिसरामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांचा ड्रिल संचलनाचा फोटो होता. बघा, आपल्या शाळेचा परिचय लोकांमध्ये होऊ लागला होता. भुतेकर सरांना लोक येऊन भेटू लागले. नाना सुद्धा युनिफॉर्म मध्ये होते, पालवे सर सुद्धा युनिफॉर्म मध्ये होते. आम्ही, तुम्हाला तर सांगितलं, टीम एवढीच होती. आम्ही सगळेच पोलीस ग्राउंडवर होतो. सगळे लोक येऊन विचारू लागले की कोणती शाळा आहे, औरंगाबाद शहरामध्ये ही कोणती शाळा आहे. आणि राष्ट्रवादी इंदिरा गांधी सैनिकी शाळेचा परिचय लोकांमध्ये होऊ लागला. आणि तुम्हाला सांगतो, सगळेजण या ठिकाणी साक्षीदार आहेत. दुसऱ्या वर्षी शाळेमध्ये जितक्या ऍडमिशन आल्या, आपली इंटेक 45 ची होती, त्या वर्षी आपल्याला 90 ऍडमिशन मिळू शकत होत्या. आपण फक्त 45 इंटेक असल्यामुळे थांबलो, नाहीतर त्या वेळेस पासून 2 तुकड्या प्रत्येक क्लासच्या सुरू झाल्या. बघा, सुरुवात इथनं झालेली आहे. प्रत्येकानं, सरांनी, मला वाटतं नायक सरांनी एक उल्लेख केला, तेव्हा नुकतीच शाळा सुरुवात झाली. अगदी मिटिंगावर मिटिंग होत होत्या. आम्हाला अध्यक्ष साहेबांच्या, सचिव साहेबांच्या सगळ्यांच्या सूचना असायच्या, असं करा, तसं करा. आणि तुम्हाला सांगतो की पालवे सर आणि भुतेकर सर आमच्यामध्ये थोडे अनुभवी होते. खरं तर ही शाळा सुरू झाली, आम्ही लोक नवीन होतो, प्राचार्य सर नवीन होते, मी नवीन होतो, काळे मॅडम नवीन होत्या. पण थोडे अनुभवी मात्र भुतेकर सर आणि पालवे सर होते. आणि त्यांच्या अनुभवाचा या शाळेला जितका फायदा झालेला आजपर्यंत, मला असं वाटतं की बाकीचे सगळे त्यांच्या पुढे अपुरे. बघा, अगदी आम्हाला ज्या गोष्टी येत नव्हत्या, कळत नव्हत्या, सरांचे मित्र होते जाधव सर आणि आणखी राजा संभाजी स्कूलला भोयर सर आणि जाधव सर, आम्ही त्यांना जाऊन भेटायचो. तिथे मुंडे सर पण होते, जे आम्हाला, मिटकरी सर होते आणि ते आम्हाला सातत्यानं मदत करायचे. त्यांची मदत घेऊन बऱ्याचदा पालवे सर, भुतेकर सर, मी, प्राचार्य सर आम्ही जायचो, विचारून यायचो कसं करायचं असतं. बराचसा प्रॉब्लेम आला तर आम्ही सचिव सरांना विचारायचो आणि शाळेला सुरुवात झाली. एक लक्षात घ्या, समजा एखाद्या शाळेमध्ये फिजिकल टीचर असतो, बीपीएड टीचर असतो, ज्यानं प्रशिक्षण घेतलेलं असतं, विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक म्हणून ते असतात. आता लक्षात घ्या, ते सैन्यामधून रिटायर्ड होऊन आलेले आहेत. इथे त्यांना क्रीडा विभाग सुद्धा सांभाळायचा आहे, विद्यार्थ्यांना क्रीडा विभागाचं सुद्धा शिक्षण द्यायचं आहे. त्यांना सुद्धा त्याचं नॉलेज नव्हतं, परंतु त्यांनी ते कधीच नाही म्हटलं. कधी त्यांनी काय सांगितलं, हो जाएगा, कर लेंगे.
आणि त्याचाच परिणाम तुम्हाला सांगतो की भुतेकर सरांच्या सानिध्यामध्ये आपल्या औरंगाबाद विभागाचे कांबळे साहेब जे क्रीडा उपसंचालक होते